न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आता आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, गणपती उत्सव शांततेत पार पडतो आहे, विसर्जन होतं आहे. 10व्या दिवसाच्या विसर्जनाची काय नेमकी तयारी आहे? कशा पद्धतीनं मुंबई महापालिका, राज्य सरकार यांनी तयारी केलेली आहे? 10व्या दिवसाची जी तयारी असते त्याच्यामध्ये सर्वात जास्त गिरगाव चौपाटीवर असतं, ज्या ठिकाणी आपण लोखंडाच्या खाली प्लेट्स टाकतो आणि जी आपली व्यवस्था आहे तिथं ती सुद्धा अत्यंत चोख केलेली आहे. काही मंडळांकडून अर्थात ही व्यवस्था मुंबईतल्या सर्वच ठिकाणी केलेली आहे. जे आपण कृत्रिम तलाव करतो याची संख्या दुप्पट केलेली आहे. आणि एक कंप्लेंट अशी सुद्धा होती की बुडवताना काही लोक पैसे मागतात, जे लाईफगार्ड ठेवलेले असतात. ती सुद्धा काळजी ह्यावेळेला घेतलेली आहे. अगदी निर्विघ्नपणे सर्व गोष्टी पार पडतील. आज सुद्धा आपण बघितलं 7व्या दिवसाचं विसर्जन आहे, अतिशय स्मूथली चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांची मोठी कामगिरी असते. दुसरं म्हणजे ब्रिजेस आम्ही सुरू केलेले आहेत. जे ब्रिजेस कमकुवत होते त्याच्यावर सुद्धा एक त्यांना एसओपी ठरवून दिलेलं आहे, कशा रीतीने गणपती क्रॉस करायची, जेणेकरून कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही अशी पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि माझी खात्री आहे की मुळातच विघ्नहर्ता आहे, तो सगळं घडवून घेत असतो. याच्यामध्ये कॉर्पोरेशनची मोठी भूमिका असते, पोलिसांची मोठी भूमिका असते आणि हे दरवर्षी सेट झालेलं आहे. परंतु यावर्षी एक वैशिष्ट्य असं आहे की अनेक कन्सेशन्स या गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या. बरोबर. त्यांच्याकडून जो चार्जेस घेतला जायचा आहे पूर्णपणे एक्झम्प्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची जी वर्षभर चालणारी कार्यालय आहेत त्यांना आता रेसिडेन्शियल दराने कर लावलेला आहे. आम्ही जो फायर फायटर असतो त्याचा आपण निम्मे केलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की यावर्षी BST रात्रभर सुरू राहणार आहे आणि रेल्वे सुद्धा रात्रभर सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे जे लोक दर्शनाला येतात किंवा विसर्जनाला येतात हे सुखरूपपणे आपापल्या गावी म्हणजे सबअर्बमध्ये पोहोचू शकतील किंवा त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतील अशी चोख व्यवस्था केलेली आहे. सर, तुम्ही म्हणालात की बाप्पा विघ्नहर्ता आहे, मात्र दुर्दैवानं कोकणातल्या चाकरमान्यांवरती त्यांच्यावरचं विघ्न काही टळलेलं नाहीये. गावी जाताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला, वाहतूक कोंडी प्रचंड होती, खड्ड्यांचं विघ्न होतं. गणपती संपल्यानंतर जेव्हा परत यायला निघाले तेव्हाही तोच त्रास झाला होता. जर एकूणच सगळा विचार केला तर कोकणाच्या नशिबी आत्ताच्या घडीला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक मंत्री आहे, त्याचबरोबर अतिरिक्त मंत्री रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, केंद्रात एक मंत्री आहेत, तरीही कोकणवासियांच्या यांच्या मागचं हे विघ्न का संपत नाहीये? विघ्न खरं तर यावर्षी संपलेलं आहे, कारण कोर्टामध्ये जी केस पेंडिंग होती ही विशेषतः रायगडमधला जो स्ट्रेच आहे, आपण बघितलं तर सगळ्यात खराब स्ट्रेच हा रायगडमधला आहे, कारण तिथे कोर्ट केस चालू होती. ती संपल्यानंतर एक गती देण्यात आलेली आहे. आणि रत्नागिरी हे आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त जर कुठे दऱ्यांचा प्रदेश असेल किंवा डोंगरांचा प्रदेश असेल तर तो रत्नागिरी आहे. त्याच्यामुळे तिथला कशेडीचा बोगदा आता सुरू झालेला आहे. एकंदरीत येत्या 6 महिन्यामध्ये ही परिस्थिती निश्चितपणे सुधारलेली तुम्हाला दिसेल, कारण सिंधुदुर्गाचा तर एंटायर स्ट्रेच 3 वर्षापूर्वीच पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही साधारण रायगडमध्ये सगळ्यात जास्त खराब होती, त्याच्या खालोखाल रत्नागिरीची आणि सिंधुदुर्गमध्ये 100% डबल म्हणजे 4 लेनचा रस्ताच तयार आहे त्या ठिकाणी. तर मला असं वाटतं की हे होत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट जी कोकणाच्या वासियांच्या दृष्टीने घडते की कोस्टल रोडचा ग्रीनफील्ड रोड आता सुरू झालेला आहे त्याचं काम, आणि त्याच्यामुळे पर्यटनाला एक मोठी गती ही त्या माध्यमातून मिळेल. आणि हे जे काही कोकणाच्या मागे एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जी त्रुटी होती ती दूर करण्याच्या दृष्टीने एक कंपनी फॉर्म होते महाराष्ट्रामध्ये. सिडको असेल, MMRDA असेल, म्हाडा असेल, सगळ्या ज्या मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत याच्यात सदस्य असणार आहेत. आणि पहिल्यांदाच असं होतंय की कोकणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच तिथलं टुरिझम असेल, तिथलं फलोद्यान असेल, तिथले फिशरीज असेल, जे जे महत्त्वाचे सेक्टर आहेत सर्व ह्याच्याखाली हँडल होणार आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री ह्याचे अध्यक्ष होणार आहेत. म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद ऑलरेडी मिळालेला आहे, फक्त एक्झिक्युशन आता व्हायचं आहे, ते होईल एवढी मी. सर, मराठी भाषा मंत्री आहात त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. आतापर्यंत अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली, तसा प्रस्ताव केंद्राकडे दिला गेला, मात्र नेमका अद्याप हा दर्जा मिळत का नाहीये? घोडं नेमकं अडलंय कुठे? केंद्राने काही नॉर्म्स आता बदललेले आहेत, त्याप्रमाणे थोडंसं आमचे जे प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये बदल करायला लागतील. पण गणराया हाच मुळात बुद्धीची देवता आहे आणि त्याच्यामुळे येत्या 6 महिन्यामध्ये
किंवा फार तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी चमत्कार झालेला दिसेल असं मला स्वतःला वाटतं. आणि हे जे मराठी भाषेचं एकंदरीतच संपूर्ण आमचं साहित्यिकांचं विश्व आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी लवकरच सगळ्या मंडळांच्या बैठका बोलवणार आहे. थोडंसं कुठेतरी गैरसमजाचा भाग आहे तो सुद्धा दूर करायचा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या बरोबरच मराठी भवन जे मुंबईमध्ये भव्य असं उभं राहतंय आणि तसंच ते नवी मुंबईला उभं राहतंय ज्या ठिकाणी सर्व साहित्यिकांची राहायची सोय असेल, निश्चितपणे मराठीला चांगलं हे होईल. वाईला जे आमचं विश्वकोश ज्या ठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी निर्माण केला त्या ठिकाणी सुद्धा भव्य असं इमारत उभं राहतंय, त्यांचं स्मारक उभं राहतंय. एकंदरच मराठी भाषेला पूर्णपणे पाठिंबा देणारं हे सरकार आहे आणि ह्याची प्रचिती येत्या 3-4 महिन्यामध्ये येईल. सर, अनेक गुड न्यूज दिलेल्या आहेत. फक्त आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न जो राज्यातल्या सगळ्या शिक्षकांसाठी महत्वाचा आहे. मला याच्यामध्ये माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक असा फरक करायचा नाहीये. मात्र शिक्षकांची एक कायमची तक्रार राहिलेली आहे की आम्हाला शिक्षण सोडून इतर कामं बरीच करावी लागतात, तर त्यांच्या मागचा तो त्रास कधी कमी होईल अशी बुद्धी बाप्पा सरकारला देईल. हे बघा, फक्त 2च कामं, आम्ही तर ह्या 2 कामाच्या विरुद्ध कुठलेही द्यायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. त्यातली एक जनगणना आहे, दुसरं इलेक्शनचं काम जे प्रत्येक डिपार्टमेंटला करायला लागतं. याच्या व्यतिरिक्त कुठलीही कामं दिली जाणार नाहीत. आणि आम्ही आता एक नवीन कमिटी सुद्धा नेमलेली आहे आमच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली की आमच्या डिपार्टमेंटला कळवल्याशिवाय कोणीही आपली कामं ही शिक्षकांना थेट देऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे हा बोजा तर कमी होणार. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा बोजा अगोदरच कमी केलेला आहे. त्यांची जी मागणी शिक्षकांची मुख्य होती ती म्हणजे टप्पा अनुदानाची, जवळजवळ 1100 कोटी रुपये यावर्षी दिले. 30,000 शिक्षकांची भरती आता सुरू आहे आणि त्याच्यामुळे शिक्षक कमी असल्यामुळे जो ताण शिक्षकांवर येत होता तो सुद्धा आता कमी झालेला आहे. आता फक्त कॉन्सन्ट्रेशन हे विद्यार्थ्यांवर करायचं आहे. बुद्धीची देवता आहे, एवढी शक्ती आमच्या शिक्षकांना देऊन दे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्वोत्कृष्ट बनवून दे. तर हे होते राज्याचे मंत्री दीपक केसरकर, ज्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. मग तो कोकणवासियांचा प्रश्न असेल, मराठी भाषेचा प्रश्न असेल किंवा शिक्षकांच्या समस्या असतील, त्या बाप्पाच्या कृपेने, आशीर्वादाने लवकरच दूर होतील अशी शक्यता किंबहुना आश्वासनच त्यांनी दिलेलं आहे. न्यूज 18 लोकमतसाठी तुषार शेटे.